दुसरा कंठीमाळा. तुळशीमाळा गळ्याभोवती असणे हे भगवंताच्या शरणागतीचं प्रतीक आहे. जेव्हा आपण साधना भक्ती करतो, जसं एखादी स्त्री मंगळसूत्र घालते तर तिचं सौभाग्याचं लेण आहे, तसंच आपण जेव्हा कंठीमाळा धारण करतो, जसं रस्त्यावर फिरणारा एखादा सामान्य कुत्रा, त्याला कोणी दगड मारतं किंवा महानगरपालिकेला उचलून घेऊन जातात, पण जर एखाद्या कुत्र्याच्या गळ्यामध्ये पट्टा राहिला तर कोणी दगड मारत नाही आणि महानगरपालिकेला त्याला घेऊन जात नाही. का? याचा अर्थ याला कोणतरी स्वामी आहे. त्याच प्रकारे आपण जे वैष्णव म्हणतो, वैष्णव सिद्धांताला पालन करण्याचा प्रयत्न करतो, तर आपल्या गळ्यामध्ये तुळशीची माळा किंवा कंठी माळा असली पाहिजे. त्यामुळे दोन गोष्टी होतात. एक तर आपल्याला स्वामी त्यांच्या नावाने हे, आणि दुसरं आपल्याला स्मरण करण्यासाठी की नाही, मी भगवंताचं माळा घातली तर मला स्मरण करता आलं पाहिजे. तर त्यासाठी आपण कंठी माळा. जसं तुम्ही घरानं कुत्रं पाळलं आणि ते कुत्रं पाळल्यानंतर त्याला पट्टा बांधला, 3 टाईम खाऊ पिऊ घालतात, पण ते भुकलंच नाही तर तुम्ही काय म्हणता, अरे याला काय बांधू उपयोग, त्याला ते हाकलून. तसं आपण जेव्हा कंठी माळा धारण करतो तेव्हा आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे. इथं नियम दिलेले आहे. अप्रेदी व्यक्तीने तुळशीची माळा परिधान केली तर ती वैष्णव नसून वैष्णवाची नक्कल करीत आहे. गंभीररित्या भगवंताने शरण जाण्याचा प्रयत्न करीत नाही. तर नुसतं फॅशनसाठी कोणी माळा घालू नये. महाराष्ट्रामध्ये लय माळा घालतात लोक. मी एक ठिकाणी असं पाहिलं आहे की माळकरी लोक ते काय करतात, जोपर्यंत चांगलं तोपर्यंत, आणि एक नेहमी स्टेटमेंट आहे की जेव्हा त्यांना खायचं असेल ते माळा खुट्यावर ठेवून देतात, पुन्हा खाल्लं की माळा पुन्हा घालून घेतात. नाही, तुम्ही लोकांना फसवतात, हो स्वतःला फसवतात, पण भगवंताला फसवू शकत नाहीत. तर त्यासाठी जर तुमच्याकडून नियम पालन होत असेल तर ती मालन धारण करावं, नाही जर ते नियम पालन होत नसेल तर समाजाला दाखवण्यासाठी त्या माळा कधी धारण करू नये, नाही तर उलटं त्याचं पाप आणि अपराध लागतो. हे ते नियम दिलेले. इथे एक सांगितलेलं आहे, काही भक्त वेगवेगळ्या प्रकारच्या शुभकारक माळा पूजन करतात, जप करतात किंवा काही शुभ कार्यामध्ये गळ्यात घालतात. जसे तुळशीपासून बनवले विशिष्ट माळा, कंबळाच्या बियापासून, जगन्नाथ रथयात्रेच्या दोरखंडापासून किंवा पवित्र रेशमापासून या माळा स्नान करताना, अंत्ययात्रेला किंवा शौचक्रियेला जाताना काढून ठेवावे. म्हणजे तुम्ही कंठी माळा नाही का ठेवू शकतात, पण बाकीच्या ज्या माळा आहेत ना, कशाच्या, कंबळाच्या झाल्या, त्याच्यानंतर रेशीम जी धागा आहे त्याच्या माळा असतात, आणि जगन्नाथपुरीला जे रथ वळतात ना त्याच्या दोरीपासून स्पेशल माळा बनवतात. तर ते अंत्ययात्रेला जाताना किंवा शौचक्रियेला जाताना ते काढून ठेवले पाहिजे. बघा तुम्ही बरेच भक्त कवच घालतात मंदिरात, बघितलं का तुम्ही, असे कलरच्या माळा असतात. तर ते कधी तुम्ही घालू शकता, जेव्हा धार्मिक कार्याला जात असाल तेव्हा तुम्ही घालू शकता, अन्यथा ते कधी घालू नये. ठीक आहे. कंठी माळा घातल्याचा फायदा काय म्हणतात तिथं, कंठीमाळा कायमस्वरूपी घातल्यानं वाईट स्वप्न पडत नाहीत, अपघात होत नाही, शस्त्राद्वारे हल्ला आणि यमराजापासून शिवापासून रक्षण होतं आहे. तर तुम्ही जेव्हा माळा धारण करतात तर काय काय फायदा होतो. पहिलं म्हणजे वाईट स्वप्न कधीच पडत नाहीत. प्युअर तुळशीची माळा, बरं असं नाही की कोणती माळा घातली तर नाही, प्युअर तुळशी. त्याच्यानंतर अपघात होत नाही, त्याच्या जीवनामध्ये संकट समस्या येत नाही, शस्त्राद्वारे त्याचा हल्ला होऊ शकत नाही, आणि यमराजापासून भूत प्रेत जे तुमच्यावर ब्लॅक मॅजिक असते त्याचा प्रभाव होत नाही. हे तुळशीच्या माळाचा फायदा आहे. म्हणून असं म्हटलं जात आहे, कंठी माळा पाहिल्याने यमदूत अशा प्रकारे पलायन करतात, ज्यापर्यंत सोसाट्याचा वारा सुटल्यावर झाडाचे पाने इतर फुकून जातात. ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीच्या माळा आहेत तर त्याला यमराज किंवा भूत प्रेत आजूबाजूला फिरकत नाही. त्याचं संरक्षण का केलं जाते, भगवान नारायण सुदर्शन चक्र त्याचं रक्षण करतात. म्हणून सोन्याच्या माळा घालतात तर चोर आकर्षित होते, सोन्याच्या माळा घातल्या तर चोर आकर्षित होते, पण कंठी माळा घातली, तुळशीची माळा घातला तर कृष्ण आकर्षित होते. तुम्हाला ठरवायचं कोणती माळा घालायची. तर आपण ही माळा घातली पाहिजे. सर्व दीक्षित भक्ताने 2 ते 3 पदरी कंठी माळा धारण करणे आवश्यक आहे. सहजपणे एखाद्या नजरेस यावं अशा रीतीने कळ्याभोवती गुंडाळलेली असावी. तुमची माळा लोकांना दिसली पाहिजे. का बरं, तर त्याला तुळशीचं स्मरण होतं आहे, कृष्णाचं स्मरण होतं आहे, आणि दुसरं तो तुम्हाला काही बोलण्याच्या पहिले किंवा तुम्हाला सांगण्याच्या पहिले तो विचार करेन, हा वैष्णव आहे, पार्टीला जाण्याच्या पहिले विचार करेन, हे गळ्यात माळा घाते, याला कुठे न्यायचं. हां, लक्षात आलं का. तर माळ्याचा फायदा तुम्हाला सगळ्या गोष्टीपासून रक्षण करतो. तर माळा कोण घालू शकते, जे 16 माळा करतात
त्यांनी 2 राऊंडची माळा घातली पाहिजे आणि ज्यांच्या दीक्षा झालेल्या आहेत त्याने 3 राऊंडच्या माळा घातल्या पाहिजे ते गुरुच्या नावानं. तर हे दिले पाहिजे. जे दीक्षित नाहीत परंतु काही काळापासून सर्व नियमाचं पालन करतात, दीक्षा घेण्याची इच्छुक आहेत, असे देखील कंठीमाळा घालण्यास हरकत नाही. म्हणजे ज्यांना दीक्षा घ्यायची आहे किंवा दीक्षेचे नियम पालन तर त्या व्यक्तीनं कंठीमाळा. आता इथं दिलेलं आहे आता कंठी माळा घालण्याचे काही नियम आहेत. महाराष्ट्रामध्ये किंवा आपण बऱ्याच वेळा ठिकाणी माळा तर घातलेला भरपूर पाहतो, पण सर्रास लोक नियमाची धजी उडवतात. पण शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे, पद्मपुराणामध्ये आणि तुकाराम महाराजांचा गाथा जर तुम्ही सखोल अभ्यास केला तर तुम्ही जेव्हा गळ्यात माळा घातला तर तामस पदार्थ तुमच्या गळ्याच्या खाली उतरला नाही पाहिजे. मग तामस पदार्थ आणि रजोगुणी पदार्थामध्ये कोणते येतात? जे माळा घालत धारण करणारे त्याने पहिली गोष्ट तंबाखू वर्ज्य आहे, त्याच्यानंतर चहा, कॉफी, विडी, सिगरेट, मद्य, मदिरा, मांसाहार ह्या सगळ्या गोष्टी त्याला वर्ज्य येतात, त्या गेल्या नाही पाहिजे. पण काही लोक गळ्यात माळा तर घालतात, नुसतं शोपीस करून नाही चालणार. तर तुम्हाला त्याबरोबर ते जेव्हा माळा धारण केली त्याबरोबर तुम्हाला त्या नियमाचं पण अंमलबजावणी झाली पाहिजे. तर माळा घालण्यासाठी 4 नियम आहेत. एक म्हणजे मांसाहारामध्ये कांदा लसूण दिले. तिसरं नशापान, नशापानामध्ये कोणत्याही प्रकारचा नशा नाही, येऊन कोल्ड्रिंक्स पण नाही. त्याच्यानंतर नशापानमध्ये चहा, कॉफी, विडी, सिगरेट, तंबाखू हे पण नाही आहेत. 2 नियम झाले. तिसरा नियम याभिचार अजिबात नाही. चौथा नियम जुगार, सट्टा किंवा असे काही फसवेगिरीचे धंदे आहेत. कारण तुम्ही जुगार सोडून द्या, पण काही ठिकाणी लोक माझं गळ्यात माळा पण लोकाला फसवितो. तर नाही, हे नियम ज्याच्याकडून पालन होतात त्यानेच हे माळा घालावी, नाही तर त्याचं रिॲक्शन्स लागू शकतं असं इथं नियम सांगितलेले. जे भक्त मूलभूत नियमाचं विशेषतः हरिनामाचं जप किंवा 4 नियमाचे पालन करीत नाही त्यांनी कंठीमाळा परिधान करू नये. स्पष्ट शब्द सांगायचं तर कंठीमाळा धारण केल्यानंतर कांदा लसण देखील घशाखाली उतरू नये. कंठीमाळा घातल्यानंतर कांदा लसण घशात उतरू नये असं नियम दिलेले. म्हणून इथे सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपण नाही का ह्या नियमाचं पालन केल्यानंतरच. काही लोक काय करतात, बुवा मला आधी माळा घाला आणि नंतर नियम पालन करू. काय गॅरंटी आहे की तू माळा घातल्याने नियम पालन करशील? मी कितीतरी लोक जेव्हा कार्यक्रम झाला महाराज तुमच्याकडून माळा घालायच्या माळा घालून घेतात लोक, पण त्यांच्यासमोर प्रलोभनं दिसले, पार्ट्या आल्या तर ते माळा काढून सरळ ठेवतात. म्हणून उत्तम ब्रेक कोणतं आहे माहिती आहे का? माळेचं ब्रेक नाही, मनाचं उत्तम ब्रेक आहे. तुमचं स्वतःचं कंट्रोल जर असेल तर दुनियाची कोणती ताकद नाही का तुम्हाला. जसं आमचे विनोद जाधव प्रभू लागोस्कोला जातात आफ्रिका देशामध्ये, तिथे 80% 100% नॉनव्हेज खाणारे लोक, पण ते इथून इंडियातून जेव्हा कधी जातात ते ठेपले घेऊन जातात, दही घेतात तिथे. आता दह्याची पण त्यांना भीती वाटते, पण स्पेशली ते इस्कॉन मंदिरात जातात आणि इस्कॉन मंदिरामध्येच प्रसाद घेतात. म्हणजे विचार करा, लागोस का आफ्रिका कंट्रीमध्ये त्याला व्हेजिटेरियन, प्युअर व्हेजिटेरियन जेवण भेटतंय. तर आपण भारतात राहतो, महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यात राहतो, तर आपल्याला विदाऊट ऑनियन गार्लिक कुठे जेवण नाही भेटू शकत. पण आपलं काय होतं आहे, कोण प्रभूजी पाहायला कुठे आहेत आपल्या बाजूला, आज भारी भारी आयटम आहेत लग्नाला, वास्तुपूजेला किंवा कोणाचं रिटायरमेंटला, खाऊन घेऊ द्या. पण बघा, तुम्ही थोडंसं जर नियमाला कॉम्प्रोमाइज करी गेलं ना तर तुमची सवय लागते, तुम्ही हळूहळू सगळ्या नियमाला कॉम्प्रोमाइज करत चालतात. म्हणून कधी नियमामध्ये, सिद्धांतामध्ये कॉम्प्रोमाइज नाही केले पाहिजे. आणि छोटंसं बघा, तुम्ही 1 लिटर दूध ठेवा, 10 लिटर दूध ठेवा, त्याच्यामध्ये थोडासा मिठाचा खडा टाका आणि अर्धा तासाने येऊन बघा काय होतं माहिती आहे का तुम्हाला, दूध नासून जात आहे. तसंच तुम्ही भक्ती एवढी केली आणि एवढी भक्ती केल्यानंतर थोडीशी तुमची चूक नाही का तेवढं दुधाला नाश करते, तेवढं तुमच्या त्या शिष्टाचाराला, सदाचाराला काय करते, नाश करून टाकते. म्हणून आपण जेव्हा भक्ती मंदिरात करणं सोपं आहे, पण मंदिराच्या बाहेर गेल्यानंतर सगळ्यात कठीण आहे. लोक तुम्हाला बघतात, तर त्यावेळेस तुम्हाला स्वतःला शिस्त राहावी म्हणून ते धारण केले पाहिजे. दुसरं स्वतःला शिस्त, सेकंड आपल्याला स्मरण, आणि तिसरी गोष्ट जेव्हा आपण हे धारण करतो त्याचा, तर समोरच्याला त्याचं स्मरण झालं पाहिजे. त्यासाठी आपण हे कंठीमाळा नियमाचं हे केलं पाहिजे. आता पुढचा नियम आहे दाढी मिशा. जे भक्त दीक्षित आहेत किंवा दीक्षा घेण्यासाठी तयार येते त्याने दाढी मिशा ठेवू नये. आज जे पाहिजे होते ते आले नाहीत.
काही विशिष्ट वैष्णव मठामध्ये अंजादे 15 वाड्यातून एकदा किंवा पौर्णिमास मुंडन करण्यास किंवा तसेच चातुर्मासात काळात मुळीच मुंडन करीत नाहीत. प्रचाराच्या दृष्टीने विशेषतः असे यात्रा किंवा इतर समर्पक कारणाचे अपवाद वगळता नियमित मुंडन करणे आदर्श आहे. आता तुम्ही म्हणता दाढी मिशा का करायच्या, तर शास्त्राचा आणि वैज्ञानिकाचा असं मत आहे की आपल्या गोष्टीतला अनवॉन्टेड भाग केसाच्या माध्यमातून निघतो, 2 गोष्टीतून निघतो. ज्यांना 2 गोष्टीतून, एकतर नाही का घामाच्याद्वारे निघतो, काही जणांना खूप घाम येतो, आणि दुसरी गोष्ट केसाच्या माध्यमातून. म्हणून केस हा सेकंड मलमूत्र म्हटले जाते शरीराचं, आणि ते तुमच्या शरीरावर चांगले वाटतात, पण तोच केस जेवणात पडल्यानंतर किसळ येते. आपला केस पडू द्या, नकोशी वाटते, पण त्याला काही घाण असते असं काही नाही, पण किळस येते का नाही, ते जेवण खाण्याची इच्छा पण नाही होत. तर एवढं तो घाणेरडा प्रकार, आणि शास्त्रामध्ये त्याला निषिद्ध म्हटले जाते. म्हणून असं सांगितलेलं आहे की दाढी मिशा हे जेव्हा तुम्ही क्लिनिनेस राहतात तुमचं, तर क्लिनिनेसमुळं काय होतं आहे, तर तुम्हाला आंतरिक स्वच्छता, तुम्ही जेव्हा बाह्य स्वच्छता करतात तर आंतरिक स्वच्छता होते. जसं एकदा प्रभुपाद जीहूच्या मंदिरामध्ये गेले, नवीनच मंदिराचं कंस्ट्रक्शन थांबलं होतं, तिथं आजूबाजूला खूप उंदरं आणि घुशी फिरत होत्या, आणि फिरत असल्यानंतर तिथं ती घाण खूप होती. तो प्रभुपाद काही बोलले नाही, नंतर थोड्या बोलले, म्हटले तुमचा जप चांगला होत नाही. तर शिष्यांना कळलं नाही. प्रभुपाद म्हणतात जप का चांगला झाला नाही, त्याचं कारण काय वा. ते म्हटले ज्याचा जप चांगला होता त्याचं हृदय स्वच्छ असतं, आणि ज्याचं हृदय स्वच्छ असेल त्याचं सभोवचं वातावरण स्वच्छ राहते, तो घर टापटिप्ट ठेवतो, त्याचे कपडे स्वच्छ असतात, त्याचं शरीर पण स्वच्छ असते, त्याच्या आजूबाजूनंतर प्रसन्नता वाटते, ते समजायचं त्याचं हृदय नाही का स्वच्छ झालेले, क्लिनिनेस झालेले. म्हणून जर हृदय, मन आणि मलिन असेल तर आपल्या बाजूला बघा ज्या काही लोक राहतात ना, एवढे घाणेरडे 8-8 दिवस आंघोळ करत नाही, त्यांच्या वस्तीत जरी गेलं ना तर मनुष्य बेशुद्ध पडू शकेल, असं होतं ना. हां, कारण त्यांचं मनच घाण आहे, तर वातावरण पण त्या घाणेमध्ये राहतात. तर कधी पण स्वच्छता पाहिजे. जसं एकदा मी एका XYZ भक्ताच्या घरी गेलो होतो, तर ते 2-3 घंट्याचा कार्यक्रम होता, वॉशरूमला गेलो होतो, तिथं कपड्याचा ढीग नाही का त्या कोपऱ्यात 2-3 दिवसाचा वास मारवतात, असे 2 ढिगं लावून ठेवलेले आहेत, आणि काय नाही एवढं आळशी एक नंबर तिथल्या परिवार. भक्त आहे तर आळशी नाही म्हणता येणार, पण जे कामं त्या टायमाला केली तर स्वच्छता असं समजायचं, आणि सगळीकडे ती पसारा पाडलेला. नंतर मग त्यांच्या घरात जाण्याची कधीच इच्छा नाही झालेली. तर याचा अर्थ काय आहे, ज्याचा जप चांगला होतो त्याचं बाजूचं वातावरण पण स्वच्छ ठेवतो, त्याच्यासाठी आपण हे केलं पाहिजे. आणि इथे म्हटलं जात आहे की जर तुम्ही शरीर स्तरावरली स्वच्छता जर ठेवली तर आणि प्रभुपाद या गोष्टीला विशेष करून फोकस करतात. काय करतात ते म्हणतात की जर तुम्ही बाह्यच परिवर्तन नाही झालं तर आंतरिक परिवर्तन. आता तुम्ही म्हणता दाढी मिशा काढायचं का, त्याचं कारण असं आहे की जगामध्ये ईश्वर भगवंत एकच आहे, बाकी आपण कोण आहे, प्रकृती आहेत, आपण पुरुष नाही शकत. पुरुष कोण आहे, भगवंत आहेत. आता तुम्ही म्हणता आम्ही प्रकृती किंवा स्त्रीचं तत्व काय, बघा भगवंताला आपल्या पुरुषाला जसं स्त्रीला स्तन असतात तसं पुरुषाला पण स्तनाचे लक्षणं असतात. म्हणजे याचा अर्थ तो पुरुष नाही आहे, तो प्रकृतीचा भाग मोडला जातो. त्यानं आत्म्याला स्त्रीलिंग किंवा पुरुषलिंग नाही आहे, आत्म्याला नाही का त्याच्या चेतनेनुसार पुढचा देह प्राप्त होत असतो. मृत्यू झाल्यानंतर तो स्त्री पुरुष राहत नाही, त्याच्या चेतनेनुसार त्याचा देह ठरला जातो. ह्या जन्मामध्ये तो स्त्री असेल, पुढच्या जन्मात पुरुष असेल, आणि ह्या जन्मात जो पुरुष असेल तर पुढच्या जन्मात स्त्री असू शकेल. तर त्यासाठी स्वतःचं अस्तित्व नष्ट करण्यासाठी मग जेव्हा मी नाही आहे तर स्वामी कोण आहेत, भगवंत आहेत, आणि मी त्यांचा सेवक आहेत. तर मला नाहीतर ज्यांचे मिशा असतात ना त्यांना अहंकार असतो, तर अहंकाराचा त्याग करण्यासाठी मिशाचा त्याग केला पाहिजे. म्हणून बघा भगवंताचे कोणत्याही रूपाचं दर्शन घेतात ना तर भगवंताला मिशी पाहायला कुठंच भेटणार नाही तुम्हाला. कृष्णाचं रूप बघा, रामचंद्राचं घ्या, कोणत्याही रूपात घ्या, भगवंत नरसिंहदेव पाहिले तर आहेत. इव्हन महादेवसुद्धा क्लिनिनेस स्वच्छ राहतात. एक पिक्चर वेगळा आहे त्यांचा दाढी मिशी आलेला, पण ते पण नाही का दाढी मिशीचं कुठं वर्णन नाही, कारण 9 तरुण सांगितलेले महादेवाला. ब्रह्माजीसुद्धा हे आता त्या बऱ्याच जणांना काल्पनिक केली की ब्रह्माजी नाही का दाढी आलेली आहेत, म्हातारे नाही. ब्रह्माजी कसे आहेत, एकदम चित घन आहेत, म्हणजे 9 तरुण आहेत. ब्रह्म विष्णू आणि महेश तिघांचा जर अभ्यास केला ते एकानं सुद्धा दाढी मिशी ठेवली नाही. पण आपल्याला अहंकार एवढा ना की मिशा ठेवतो. तर मिशा त्याच्यामुळं. दुसरं मी माझ्या गावात पहिले एक जण म्हातारे होते, त्यांच्या मिशा एवढ्या होत्या की ते चहामध्ये बुडायच्या.
आणि ते चहा मिशा बुडायच्या आणि ते चहा प्यायचे फुरफुर बसीनं. तो म्हणे काय घाण आहे बाबा. आणि त्याच तंबाखून काय करायचे, थुकायचे तंबाखू पान, त्या मिशा असं 10 वेळा करायचे. म्हणलं किती लोक काय करतात हे कळत नाही, त्यासाठी ते काढले पाहिजे. आणि एकदा प्रपाद मुकुंद प्रपादांचे एक डिसायपल्स होते, ते याच्यामध्ये न्यूवृंदांमध्ये न्यूजर्सीमध्ये. तिथे गेल्यानंतर ते जेव्हा पाहिलं की प्रपादांचे सगळे शिष्य एकदम चकाचक आहेत आणि चकाचक आल्यानंतर त्याने एकदम दाढी हेडशेव केली. प्रपाद म्हणते व्हेरी नाईस जेंटलमॅन, की तुझं बघा ज्यांचे हेडशेव केलेलं असतंय तर त्यांच्या चेहऱ्यावर किती टवटवीतपणा वाटतंय. आमच्या मंदिरात आम्हाला लोक म्हणतात तुमचं किती 20-22 वर्षे का, नाही त्याला सांगू लागतं 40 वर्षाचे आहेत बाबा, इथं 50 वर्षाचे. आमचं वयच कोणाला कळून येत नाही आतपर्यंत मंदिरात. तर जे भक्त असं, तर ते मुकुंद प्रभू होते. आणि गेल्यानंतर मग प्रपाद बऱ्याच दिवसांना वापस आल्यानंतर तो युअर साधू, म्हणजे तू साधू झालायस. दाढी, त्याची दाढी पाहून नाही का, नंतर दाढी. तर त्यांना वाटलं की प्रपाद माझं गुणगान करतात दाढी बघून, की कदाचित ऋषीमुनी झालेले आहेत. आणि केल्यानंतर जेव्हा ते मंदिरात गेलेत तर प्रपाद सारखं त्यांच्याकडे बघायचे. त्यांना वाटलं की प्रपादांना कदाचित दाढी वाटली. प्रपाद मग काय करू मी, प्रपाद तुम्हाला काय प्रसन्न करू, तुमचा भक्त कसा असावा. तो प्रपाद म्हणतात की तो भक्त क्लिननेस असावा माझ्यासारखा, असा स्वच्छ. आणि मग त्याला कळालं, त्यांना मुकुंद प्रभूला कळालं की प्रपाद म्हणतात दाढी मिशी काढून टाक. आणि दुसरं, दाढी मिशी काढणं म्हणजे काय, अटॅचमेंट नाही ठेवणं. आपली आसक्ती कमी करण्यासाठी ह्या गोष्टीचा त्याग केला पाहिजे. नाही तर सारखं आपला फोकस जाईन आणि आपण भगवंताचं स्मरण करण्याच्या ऐवजी स्वतःवरच आपण फोकस करू. जसं आमच्या मंदिरामध्ये एकदा प्रश्न विचारला होता एका माताजीनं एका भक्ताला, की प्रभूजी तुम्ही लोक राधाराणी ललिताभिषेकाला अतिशय सुंदर साडी घालतात, आम्हाला जमतच नाही हो. तुम्ही शृंगार लय छान करतात, आम्हाला जमत नाही, असं का. त्या भक्तांना अतिशय सुंदर उत्तर दिलं. ते म्हटले बघा माताजी प्रभूजी, आम्ही भक्तीच्या येण्याच्या पहिले जी वस्तू बघायचो, एक तर स्वतःसाठी नाही किंवा दुसऱ्यासाठी. फुल बघताना विचार करायचा बाबा कोणातरी मित्रमैत्रिणीला द्यावं, लग्न झालं असेल तर बायकोला देणार, किंवा कपडे काही वस्तू पाहिले तर ती कोणासाठी पाहिजे, दुसऱ्याबद्दल विचार करायचा. पण जसं आम्ही भक्ती मार्गात आल्यानंतर आम्ही प्रत्येक गोष्ट कोणाला कनेक्ट करतो, भगवंताला करतो. पण तुमचं बाबतीत काय आहे की तुम्ही जरी भक्तीत आला तर तुमचं फोकस काय असतंय, ही साडी मला किती छान वाटेल. ती साडी राधाराणीसाठी विचार करत नाही, ती साडी कोणासाठी, माझ्यासाठी. जेव्हा तुम्ही एखादी ज्वेलरी बघतात त्या ती ज्वेलरी घेताना काय विचार करतात, अरे ही ज्वेलरी मला किती छान दिसेल, नेकलेस किंवा मोत्याचा हार किंवा चप्पल हार किंवा आणखीन कंठ काय असेल देव जाणे. तर त्यावेळेस आणि तो तुमचा फोकस भक्तीमध्ये आल्यानंतर आय सेंटर असतो म्हणून तुम्ही भगवंताला सजू शकत नाही. पण तुम्ही भक्तीत आल्यानंतर स्वतःला सजवण्याच्या ऐवजी भगवंताला सजवण्यासाठी सारखा विचार करता, तर भगवंत तुमच्याकडून तशी सेवा करून घेतात. मला तेवढं उत्तर सुंदर आवडलेलं आहे. म्हणून आपल्याला आपली प्रॅक्टिस करण्यासाठी आपण ह्या गोष्टीचं नियमाचं पालन केलं पाहिजे. हे झालं दाढी मिश्याचं. आता प्रपाद पुढे काही वैष्णव सदाचारामध्ये नियम सांगतात. भक्ताने अतिशय पुढे